नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 9व्या महिन्यामध्ये माझं डेली रुटीन काय काय होतं ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय खात होते आणि कसा एक्सरसाइज वगैरे करत होते ते पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. सकाळी उठल्याबरोबर मी सुवर्णभारित जल तयार करते. सुवर्णभारित जल तयार करण्यासाठी पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यावे व त्यामध्ये प्युअर सोन्याचा अंगठी किंवा प्युअर सोन्याचा तुकडा टाकावा व ते 20 ते 30 मिनिट उकळून घ्यावा. त्यानंतर मी 4-5 खजूर आणि 1 ग्लास दूध पीत होते. त्यानंतर ज्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेले एक्सरसाइज होते ते मी करत होते. एक्सरसाइजची नावे मी कॅप्शनमध्ये देत आहे, तुम्ही ती पाहू शकता. ती किती वेळ करायची ते पण मी तिथे देत आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. या एक्सरसाइज मी 5व्या महिन्यापासून सुरू केल्या होत्या. 3 महिने मी कुठलीही एक्सरसाइज वगैरे काही केली नव्हती. फक्त मी वॉकिंग करत होते. अर्धा तास वॉकिंग मला सजेस्ट केले होते डॉक्टरांनी. तेवढी अर्धा तास वॉकिंग मी त्या 3 महिन्यात करत होते. त्यानंतर मी 5व्या महिन्यापासून ह्या एक्सरसाइज सुरू केल्या होत्या. एक्सरसाइज झाल्यानंतर मी 15 मिनिटांनंतर लाईट असा नाश्ता करत होते. पोहे, कधी ओट्स तर कधी खीर किंवा शिरा. सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान मी 1 नारळ पाणी पीत होते. नारळ पाणी मी 1 दिवस आड किंवा 2-3 दिवस आड असं पीत होते. अंघोळीच्या अगोदर खोबरेल तेलाने मी बॉडी मसाज करत होते. हातापायांना आणि माझ्या पोटांना हलक्या हाताने मसाज देत होते. मशाजसुद्धा मी 1-2 दिवस आड देत होते. गरोदरपणे पाणी भरपूर प्यावे लागतात. डॉक्टरांनी मला 4 लिटर पाणी पिण्याचं सजेस्ट केलं होतं. त्यामुळे मी 2 लिटरची बॉटल ऑर्डर केली होती आणि ही 2 लिटरची बॉटल मी दिवसभरात 2 वेळा भरत होते आणि 2 बॉटल पाणी पित होते. त्यानंतर कडक पाण्याने मस्त अंघोळ करून मी देवपूजा करत होते. देवपूजा झाल्यानंतर मी जेवणाची तयारी करत होते. जेवणामध्ये भरपूर सॅलड खात होते. सॅलड आणि 2 भाज्या खात होते. एक ग्रेव्हीवाली भाजी आणि एक सुकी भाजी खात होते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी पानकोबीची भाजी आणि वांग्याची भाजी दाखवलेली आहे. चपात्या मी 2 ते 3 चपात्या खात होते. त्यानंतर मॅमने दिलेल्या मेडिसिन्स घेत होते, ज्या मल्टीव्हिटॅमिन आणि फॉलिक ॲसिडच्या होत्या. कधी कधी मला जेवणानंतर लगेच गोड खाण्याची क्रेविंग होत होती, तेव्हा मी चॉकलेट खात होते. जेवण झाल्यानंतर मी 1 तास काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत होते, जसं की काही भगवद्गीता वाचणे, रामायण वाचणे किंवा रामरक्षा लिहून काढणे, श्रीसूक्त लिहून काढणे, अशा गोष्टी मी करत होते. 3:30-4 वाजता मी काहीतरी लिक्विड घेत होते, त्यात लिंबू पाणी, चिया सीड्स पाणी वगैरे पीत होते. कधी कधी मॅगी, पास्ता, चहा, बिस्किट्स वगैरे क्रेविंग होत होती, तेव्हा मी ते पण सगळं खात होते. संध्याकाळी 5:30च्या दरम्यान मी एखादा फ्रूट खाऊन वॉकिंगला टेरेसवर जात होते. वॉकिंग मी 30 to 45 मिनिट्स वॉक करत होते. वॉकिंग करताना तुम्ही हेडफोन यूज करू शकता, त्यामुळे तुम्हाला खूप उत्साह येतो आणि वॉकिंग करायला त्रासही होत नाही. तसेच तुमचा मूडही खूप हॅपी होतो. 5:30च्या नंतर ते 6:30 पर्यंत मी वॉकिंग करत होते. 7च्या दरम्यान मी रात्रीचं जेवण करून घेत होते. त्यानंतर झोपण्याच्या अगोदर मी 1 ग्लास दूध पीत होते. मला डॉक्टरांनी प्रोटीन पावडर दिलं होतं, तेच मी दुधामध्ये 1 ते 2 चमचे टाकून पीत होते. तर मित्रांनो, तुम्हाला माझी ह्या 9व्या महिन्याची डेली रुटीनची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या गरोदर मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहील. धन्यवाद.